पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन पुत्र हनुमान की जय। जय जय सब संतन की जय। जय जय रघुवीरा समर्थ। हरे हरे। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया ठविता मा पुण्यराशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम। भावार्थ रामायण अंतर्गत किष्किंधा कांड यामधील 3रा अध्याय आहे चालू। ह्या अध्यायामध्ये रामाचं आणि सुग्रीवाचं सख्यत्व आहे। गोड निरूपण ह्यामध्ये आहे। मित्रत्वाचं प्रेम, सख्यत्वाचं प्रेम ह्यामध्ये निवेदन केलेलं आहे। हे आपण पाहूया। हरी हरी। श्री सच्चिदानंदाय नमो नमः। वाली सुग्रीव जन्म कथा ऐकोनी सुख श्री रघुनाथा, संतोषोनी हनुमंता होय बोलता श्रीराम। सख्य करावे सुग्रीवासी, हे मुख्य कर्तव्य आमासी। तुही सख्यार्थालासी, अतिशयसी सुख झाले। कबंधे सांगितले मदपासी, हदतार दुःख सुग्रीवासी। हृदयदार दुःख सुग्रीवासी, सुखी करावया तयासी। ऋषी मुखासी मी आलो, जो मद होय अनन्य शरण। त्याचे दुःख निर्दाळून, सुखी करावे संपूर्ण। बिरद जाण हे माझे, दुःख निरसोनी सुख द्यावयासी। मी आलो वनवासासी, वेगी बोलावे सुग्रीवासी। सुखी त्यासी मी करीना, ऐकोनी श्रीरामाचे वचन। हनुमंत झाला सुख संपन्न, वंदोनी श्रीरामाचे चरण। केले उड्डाण उल्हासे, हनुमंते करोनी उड्डाण। सुग्रीवापासी आला पण म्हणे, तू भाग्ये सभागे पूर्ण। श्री रघुनंदना तुष्टला, राम लक्ष्मण महावीर। निसंक निधडे दुर्धर, तुझसी करावया मित्राचार। आले साचार ऋषीमुख, कुठील कोणाचे हे कोण। येथे द्यावया काय कारण, समूळ शोधिले म्या जाण। सावधान अवधारी, श्रीरामदास रती महावीर। बंधू लक्ष्मण दुर्धर, श्रीराम कांता सीता सुंदर। वनी विहार पित्राज्ञा, पित्याचे मान होणी आज्ञेसी। दंड कारणे वनवासी, ते रावे 14 वर्षी। फळमुळासी सेवोनी, शून्याश्रमी पंचवटी। रावणे हरिली सीता गोरठी, तिची शुद्धी करावयासाठी। आले जगदेठी ऋषीमुखा, श्रीरामे उद्धरिले कबंदासी। शाप विमुक्त केले त्यासी, तेने सांगितले श्रीरामासी। सुग्रीवासी सुखी करी, सीताहरण दुःख श्रीरामासी। दारहरण दुःख सुग्रीवासी, समान दुःख तुम्हा लोगासी। एरवेरासी सुखी करा, निशेष वधोनी वाळीसी। सदारा राज्ये सुग्रीवासी, देवोनी सुखी करावयासी।
किष्किंधे श्रीरामाला सांडोनी सीता सुद्धार्थ साधावया तुझा कार्यार्थ कळपेने आला श्री रघुनाथ भाग्यवंता सुग्रीवा श्रीराम प्रेम वच्छलू श्रीराम निरपेक्ष स्नेहाळू श्रीराम भक्त काज कृपाळू दीनदयाळू श्रीराम ऐकोनी हनुमंताची गोष्टी सुग्रीवासी आनंद कोटी हनुमंताची पाठी थापते प्रेमे संतुष्टी आलिंगी मेघ गर्जने मयूर नाचे तैसा सुग्रीव हर्षे साचे संपूर्ण भागे हनुमंताचे कोणे वाचे मी वानो माझा साधिता निज स्वार्थ झाला श्रीरामाचा आप्त श्रीराम भाग्या समर्थ करत कर्त्यार्थ मी झालो सुमन माळा सुकल्यावरी सोये सांडिजे जेवी दुरे तेवी श्रीराम भय होते भारी ते माळेच्या परी त्यागिले घ्यावया श्रीरामाची भेटी सुग्रीव निर्भय झाला पोटी श्रीराम लक्षोनी दृष्टी उठाउठी आले दोघे धरोनी हनुमंताचा हात जेथे होता श्री रघुनाथ सुग्रीव तेथे आला त्वरित शरणांगत मी तुझा तू सत्य प्रतिज्ञे रघुवीरा माझा करावा अंगीकार मी तुझा निज किंकर शरण साचार श्रीरामा ऐसे सुग्रीव संभाषित ऐकोनी श्री रघुनाथ होनी अंधभरित झाला उद्दित खेवेसे सुग्रीव घाली लोटांगण श्रीरामे उचलिला हाती धरून वानरे करोनी हस्तग्रहण दिदले आलिंगन हृदयसी हृदया हृदय लागले तव हृदयस्थ एक झाले सहज सुरद्दे गळले आलिंगिले एकमेका श्रीराम सुरद्दयस्थ चिदघन त्यासी देता लिंगन सुग्रीव हृदया समाधान वाळी भयबान निमाले नरा पडली मिठी आदी आदी समली पोटी सांगणे पुसणे सरल्या गोष्टी आनंद कोटी सुग्रीवा दोघा सख्खे झाले आलोलिका अग्नी सूर्य प्रमाण साक्ष काही करणे न लगे देख दोन्हीचे एक हृदय झाले दोईचे हृदय झाले एक तेची निज सख्याचे सख्खे आन प्रमाण देता भाग तो लोकी काती अल्प श्रीराम सख्या पुढे जान बैरभूत आन प्रमाण भागते ते केवळ तृण सका संपूर्ण श्रीराम सख्याची थोरी आती आगाल चिराचरी ते सख्खे पाओ निवानरी जय जयकारे गर्जती श्रीराम सोय नरपती सुग्रीव सोय वानरपती दोघा सख्यत्वाची स्थिती अनन्य प्रीती आल्हाद जैसी प्रीती श्वास सुमना जैसी प्रीती जीवा मना तैसी प्रीती सुग्रीव रघुनंदना अनन्य जानाती प्रीती जैसे प्रीती गुळगोडे जैसी दीप प्रकाशासी नाना रसानी उदकासी राम सुग्रीवासी अति प्रीती सुग्रीवे पाहता श्रीरामचंद्रा श्रीरामे पाहता वानरेंद्रा प्रीती पाहता वेरवेरा दोईच्या नेत्रान्वे तृप्ती जैसी प्रीती चकोर चंद्रा तैसी प्रीती सुग्रीव रामचंद्रा जैसी प्रीती जळा जळचरा तैसी वानरा श्रीरामी ऐसी श्रीरामा वानर प्रीती श्रीरामा वानरानन्य भक्ती ऐसी ऐसिया प्रेम प्रीती पाता तृप्ती नये नेत्री श्रीराम सुग्रीव मारुती तिघा झाली अनन्य प्रीती मग बैसो निसुख समती
अनुवादती निजगुज सुग्रीव म्हणे श्री रघुपती तुम्ही आले जिचे नियार्थी ते म्या देखिली सीता सती गगनगती पै नेता रावणाचे खांदेवारी येगी नेता गगनांतरी आमई देखिली वानरे श्रीराम गजरी आक्रंदे श्रीराम राया धाव धाव राघवा तू से गपाव घेऊन लक्ष्मणाचे नाव दीर्घ सोरे आक्रंदे राम नाम सीतारवा वानरी ऐकिला पै सर्व अनेक झाले जी लागव ते अपूर्व ऐके स्वामी येची पर्वत शिखरी आमय आस्था पंचवानरी उत्तरी आवास सीता सुंदरी सालंकारी त्यागिरे लक्षोनिया हनुमंता वस्त्रालंकार सांडे सीता ते आले हनुमंताच्या हाता सभाग्यता मनोनी श्रीराम नामाचे उत्तरीय वस्त्र राम नामांकित अलंकार आम्हा दाखविले समग्र राखे निरंतर मारुती राम नामी जावी विश्वासासे भाग्य सभागे जास तेची पावती श्रीराम वास भाग्य बहुवस हनुमंत राम नामे दीर्घ स्वर सीता क्रंदे सुंदरमय ऐकता समग्र हनुमान वीर खवळला मारोनी राक्षे दुर्धर करोनी दिनाचा उद्धार सोडवावया सीता सुंदर हनुमान सत्वर उसळला रागे आपतोनी पुसाटी वटारोनिया रक्तद्रष्टी वळोनिया वज्रमुष्टी उठाउटी उडाला हनुमंताचे निज उड्डाण गेले ग्रह चक्र टाकून तळी तेने धाके रावण गेला लंगोन सागरो गेला देखो निलंकानात हनुमंत क्रोध करी शांता ऐसाय कोणी व्रतांत अति विस्मित श्रीराम ऐकोनी वानराच्या गोष्टी विस्मय सौमित्राचे पोटी सीतालंकार पावया दृष्टी उठावटी आणविले सीतालंकार वस्त्रासी हनुमंते दाखविले श्रीरामासी तेने धरो हृदयासी उक्सा करी स्पुंदत सीते मजसी का रुसलीसी पूर्व प्रीती का विसरलीसी रागे मजसी का न बोलसी कोठे गेलेसी प्रिय कांते सीतेचे देखोन अलंकार श्रीराम करी लाभ थोर मूर्छित पडे सत्वर विसदने आती वळण श्रीरामाची ऐकोनी व्यथा सूर्यवासी परमावस्था सावध करोनी श्री रघुनाथा होय बोलता पुरुषार्थ स्वामी तुझ मज सख्य झाले असता तुझी निवारवे ना यथा तरी लागली लाज मित्रार्थ अनेक सीता शोधोनी अनेक कळी काळाची मर्दी ती मानायसे माझे चौघे प्रधान अमित मिळवीन वानराचे सैने सीता शोधून आणीन स्वर्ग मृत्यू पाताळी गेली असता जलकबाळी घेऊनी जग धांडोळी सीता वेल्लाळी आणीन श्रीरामा वाहतो तुझी आण सीता मी शुद्धी करुण पुढती शिवतो तुझे चरण परम प्रमाण हे माझे वृदन करू नको श्रीरामा ऐक माझी प्रमाण सीमा अतपतन जान मज पलवंग श्रीरामा सीता जरी मी नानी
सीता शुद्धी सांडोनी श्रीरामा जरी गुंतेला के कामा तरी वानर आदम जन्मा श्रीरामा सीता जरी नानी. भगवंत फक्त हेच भाव पाहतो. किती कठोर भाव आहे, किती कठोर प्रेम आहे. आता बघा हे भाव पाहून भगवंत काय बोलतात ते बघू आता. त्यांचं प्रत्युत्तर काय देतात त्याच्याविषयी लक्ष करा. सीता योग युभ्रमा दुःख न करी श्री रघुनंदना निमेषे आने श्रीराम रमा प्रताप गरिमा पाहे माझी. लाजविला पितामह ब्रह्मा लाजविला पूर्वज महिमा लाजविले शास्त्र धर्मा श्रीराम सीता जरी नानी. ऐकोनी सुग्रीवाचे वचन हास्य करी श्री रघुनंदन तुझ राज्य दारा दिदल्या विना सीतारमण मज नाही. मित्र काळ्या पुढे जा सीता शुद्धी मदत्र ना समान वातो दशरथाची आन. सत्य जान सुग्रीवा जे तू बोलिलासी निर्वाण ते मज मानले परमान तुझे कार्य न होता पूर्ण सीतागमन मज निंदे. वैश्यदेव बळी विधान न करिता भोजन निंदे जाण तेवी तुझे कार्य करिता पूर्ण सीतागमन मज निंदे. अतिथी दौडून या निराशन जेवी निंदे होय निज भोजन तेवी तुझे कार्य न होता पूर्ण सीतागमन मज निंदे. न करिता संध्या स्नान यज्ञादी कर्मे निंदे जाण तेवी तुझे कार्य न होता पूर्ण सीतागमन मज निंदे. जरी त्वा येथे आणली सीता तुझे कर्त कार्य न होता तिसी मिन पाये सर्वता मजान दशरथाची. सीतेचे आधी कोठे गमन शुद्धी केल्या गमन वाळी वधा लागी जाण मी वधान तो नाही. आधी साधीन मित्र कार्यार्थ मग शोधून यानी न सीता धनुष्य बाण घेऊन हाता वाळी वधार्था निघाला. सुग्रीव ऐक सावधान जेने केले तुझे दार हरण त्या वाळीचा घेईन प्राण तीक्ष्ण बाण सोडून. माझे बाणाती तिकट मंत्रोनी मारीन सदट तेने वाळीचा छेदो निकंठ करीन सपाट बाणे की. वज्रे हनितला पर्वत जैसा विकुरी पृथ्वीयात तैसा वाळी वदिने येत रुद्रक्षित देखसी. देखोनी श्री रघुनाथ क्षोभला देखोनी श्री रघुनाथा सुग्रीवे चरणी ठेविला माथा. वाळीची अति पुरुषार्था सावधानता उदारी अरुणदयापुरी जाण अविश्रमे श्रमे विना सप्त समुद्री करी स्नान. आर्दक्षण न लागता वाळी सवे असते पर्वत सवे टाकी गगनात वाम असते स्वय झेलित शतानुशेत गिरीवर. महिषासुराचा ज्येष्ठ सुत दुदुंबी नाम महिषाती दिव्या विख्यात. योदा लागी परमोदित विचरती लोकी. दुदुंबी जाओनी पाताळाशी उद मागे वरुणा पाशी तेने दाडिले हिमांद्री पाशी जाय त्याशी उद करी. दुदुंबी येऊनी उधारती हेमांद्री ते पाचारी तो म्हणे मी यदर्थ आशक्त जाय उदार तो यमापाशी. दुदुंबी पाचारी अमाशी यम विचारी मानसी वाळी असते मृत्यू यासी तेने त्यापाशी दाडिले. येम म्हणे दुदुंबीसी मज युद्ध न करवे तुझसी तू युद्ध करी वाळीसी तो सम बळेसी बळिष्ठ. वानर वाळी महाबळी सबळ योधा तुर्वळे पाहताये भूमंडळी रणव रौंदळी करील. वाळी युद्ध तृणात्र त्रसित तुही उदासी अति उद्यत. वाळी पासोनी जाओनी त्वरित युद्ध पुरुषार्थ करी त्यासी.
तू मनसी वाळी कोण किष्किंधेचा राजा जाण त्याशी करावे युद्ध दारुण अंग बळे पाहू तुझे ऐसे ऐकता वचन दुदुंबी सवेगाला जाण. वाळीचा किती पुरुषार्थ आहे, किती आहे हे असणार सुग्रीव सांगतात बर का. ठाकोनी पावला किष्किंधा बोन करी गर्जत युधा गर्जन युधार्थ. येथे कोण सबल वाढी तेने बाहेर निघावे याची काळी. युधा यावे मज जवळी रणरांगोळी मी करीन ऐकोनी दुदुंबी युधा वादन वाळी करो उड्डाण. सन्मुखाला पयापन रागे गरजून बुबुकारे ऐकता बुबुकारा रोळी दुदुंबीची बैसली कानटाळी. मने वानर हा मावळी केवी आकळी संग्रामी. वाळीसी हानिता मुष्टिघात दुदुंबीचा उकळला हात तेने दाखे पळे वनात अति गुप्त निजमावा. प्रवेशता निजबिळी धापे थापे हनितला त्यावेळी या शुद्ध व मौनी भूतळी प्रांत काळी सांडिला. त्या दुदुंबीचे कलेवर कैलास प्राय महाथोर श्रीरामा पाये पासाच्या राती दुर्धर सुरनरा. ते उचलावया कलेवर स्वय शक्तवाळी वीर दुसरा सुग्रीव वानर तिसरा सुरसेन. दुदुंबी धे उद्धारार्थी दांडोळीता त्रिजगती तिसऱ्याची नचलेत शक्ती हे उचलिती दोघे बंधू. तिचा जो उचली अंग भारे त्याचे निहस्ते वाळी मरे. भाकिले मातंग ऋषीश्वरे निज निर्धारे श्रीरामा. ऐसे वाळी बळी विख्यात अनेक त्याचा पुरुषार्थ. तुझ मी सांगे नितांत भूत ऐक निश्चित श्रीरामा. वाळी करिता अनुष्ठान त्याशी दरुआला रावण. 20 भुजा पसरून बळे करून कवळू गेला. तो ये रे पसरो निवा हस्ता 20 भुजा समवेत आखळो लंकानाथ. काखे आत चेपिला विक्षेप झाला अनुष्ठान. वाळी सवे गुटीला स्नान काके असोनी दशानना. तत्क्षणी निघाला रावणा सोनी काखे तळी सप्तसागरी करी अंघोळी. नाकी तोंडी बरे जळी तेने तळमळे रावण. काखे उनी निष्ठावयासी सामर्थ्य नवे रावणासी. कळ लागली दाई शिसी कासाविसी लंकानाथ. काखे सुदला रावण हे वाळी गेला विसरून गराला स्नान करून. अतिविंदान ते जाळे आवडी अंग दुचलीला वाळी. तो रावण पडिला भूतळी देखता वानरी सकळी भूतावळी मिळाली. 10 मुकुट मुखी श्री त्यासी धरोनी वानरी अंगदाच्या पाळण्यावरी. खेळण्यावरी बांधिले अंगदाचे धारुष्ण मुत. रिचवे रावणाच्या मुखात मुखावरी हानिलात. मुले चिमटीत सर्वांगे निर्गम नाही रावणासी. पोलस्ती येऊनी वाळे पासे भिक्षा मागोनी घेतले लंकेशासी. वानरे त्यासी नोदय केला. एक मसी लाविता मुकासी एकी हिरतिले मुकुटासी. काळे तोंड मोकळे केसी रावण लंकेसी धाडिला. ऐसा वाळीच्या पुरुषार्था विचारो रघुनाथा. विक्रमे करवेल गाता तरी त्या कार्यार्था अंगीकारे. वाळी सुग्रीवामयी समबळी कश्यप माळा. वाळी जवळी तेने त्यासी ख्याती आगळे. युद्ध काळी मद जिंके कश्यप माळा वरद देखा. युधी जो जो सन्मुख तो अवश्य होईल हिमुख. आपण विजयी निज वरदे. श्रीरामा स्वय विचारी देख वाळी सोऊ नये मुख. आपण रावणी मुख. वाळी आवश्यक वदावा. कश्यपाच्या वरदार्थ अवतारा न करवे अन्यथा.
वाढीस वधावे मुक्ता मित्र कार्य अर्था साधावे. सुग्रीव बोलिला जे आपण सप्तताळ विषम जाण एके बाणे करी छेदन वाले निर्दळना त्याचे नि. वाडी सुग्रीव महावीर यावनी वेगळा जो आपण तिसरा उचलील दुदुंबीच्या कलेवरा. वाळी वानरा तो वदिला ऐसे बोलता सुग्रीवासी ऐसे बोलता सुग्रीवासी. श्रीरामे आश्वासिले त्यासी दाखवे दुदुंबी कलेवरासी आणि सप्ततालासी छेदावया. दुदुंबी कलेवर मज तृण वामांगुष्टे उचली न जान सप्ततालाचे छेदन करीन संपूर्ण बाणे के. ऐसे बोलताची जाण श्रीरामे धनुष्य वावनी गुण म्हणे मद दावी तालवन सिती बाण लावोनी. करावया वाळीचा घात श्रीरामे धनुष्य घातला हात सुग्रीवानंदे नाचत. करपार गुणात तुष्टला एका जनार्दन आशरण. सुग्रीवासी शक्य झाले पूर्ण पुढे वाळीचे निर्दळन स्वै रघुनंदना करिला. श्रीराम जय राम जय जय राम राम कृष्ण हरी. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे किष्किंधा कांडे का कार्तिका सुग्रीव सख्य निरूपणम नाम तृतीयोऽध्यायः. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम. प्रभु रामचंद्र भगवान की जय. सब संतन की जय. पवन पुत्र हनुमान की जय. जय जय रघुवीरा समर्थ. हरि हरि. श्रीराम जय राम जय जय राम. 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 हरे हरे हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम. शांति शांति शांति.